नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक अर्थात ज्युनियर क्लर्क पदासाठी कायमस्वरूपी नोकरी भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये एक स्टेबल चांगला जॉब पाहत असाल तर आजच्या व्हिडिओ मार्फत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। ज्यामध्ये जर बघितला तर कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी एज लिमिट हे 40 इयर्स त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्यामध्ये मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 4 मार्च 2025 ची ही डेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। एका चांगल्या संस्थेमध्ये तुम्हाला मित्रांनो नोकरी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। बघा त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, तर ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क ऑडिट या पदासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। ज्याचं तुमचं अपॉइंटमेंट जे असणार आहे किंवा नोकरी ठिकाण जे असणार आहे ते हेड ऑफिस रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी राहणार आहे। सो एका रेप्युटेड चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या लोकेशनला तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळत आहे, ज्यामध्ये ज्युनियर क्लर्क ऑडिटच्या टोटल 16 जागांसाठी मित्रांनो ही भरती या ठिकाणी होत आहे। आता काही गोष्टी तुम्ही बघू शकता, नंबर ऑफ वॅकन्सीज चांगले आहेत मित्रांनो। 16 जागांसाठी भरती होत आहे। सातारा संस्था या ठिकाणी जे असणार आहे मेड हेड ऑफिस त्या ठिकाणी ज्युनियर क्लर्क ऑडिटचं पद आहे, ज्यामध्ये संस्थाचा जो काय पे स्केल आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। सो सॅलरी वगैरे सर्व गोष्टी चांगल्या असणार आहेत मित्रांनो, पॉझिटिव्ह असणार आहेत। प्लस तुम्हाला एक चांगला स्टेबल जॉब सुद्धा या ठिकाणी मिळत आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता, एमकॉम असणे आवश्यक आहे, त्यानंतर MSc असणे आवश्यक आहे। प्लस टायपिंग इंग्लिशचं तुमचं 40 वर्ड्स पर मिनिट और मराठीचं 30 वर्ड्स पर मिनिट असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त टॅली सर्टिफिकेट इसेन्शियल आहे। MS एक्सेल IT अँड इंग्लिश कम्युनिकेशन पाहिजे तुमच्याकडे मित्रांनो। GDC and A असणाऱ्यांना मात्र प्राधान्य मिळालं सांगितलं, बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी मित्रांनो कंपल्सरी आहे। थोडक्यात एमकॉम MSc IT टायपिंग इंग्लिश किंवा मराठी टॅली सर्टिफिकेट MS एक्सेल IT रिलेटेड तुमच्याकडे आणि इंग्लिश कम्युनिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। आता एक्सपिरियन्स रिक्वायर्ड मध्ये 3 इयर्स रिलेव्हंट एक्सपिरियन्स, ज्यामध्ये संधी लेखापाल यांच्याकडील अथवा शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कामाचा अनुभव आवश्यक व जास्त अनुभव असणाऱ्यास प्राधान्य मिळेल। ऑडिटमध्ये अनुभवास उमेदवार उपलब्ध झाल्यास अकाउंटंट ज्युनियर क्लर्क स्टोअर परचेस आणि खाजगी कंपनीचा अनुभव विचारात घेतला जाईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे। एज लिमिट तुम्ही बघू शकता, सर्वांसाठी 40 इयर्स एज लिमिट राहणार आहे। सो एज बघितला तर मॅक्झिमम एज लिमिट 40 इयर्स आहे। एक चांगली गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, त्यामुळे भरपूर कॅन्डिडेट इलिजिबल होतील या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। आता काही आणखीन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, ज्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पे स्केल जो असणार आहे तो ॲज पर जे संस्थेचे नॉर्म्स आहेत त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे। सॅलरी एक्सपेक्टेशन शुड बी मेन्शन बाय ऍप्लिकंट। तुम्ही जर सॅलरी एक्सपेक्टेशन तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे, यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। ऑनलाईन अप्लाय 25/3/2025 च्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट ज्यावेळी तुमचा इंटरव्ह्यू होईल त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहेत मित्रांनो, असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर बघा, भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व कामे महाविद्यालय करणार असल्यामुळे ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 600 प्रमाणे जमा होणारी फी ही महाविद्यालयाकडे जमा करून घ्यायची आहे। त्यामुळे 600 रुपये फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। भरती प्रक्रिया पूर्ण करताना त्यामध्ये गोपनीयता व पारदर्शकता कटाक्षाने पाळण्यात यावी असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये स्किल सेट तुम्हाला काय लागणार आहे बघा या कामाचा तुमचा, त्यामध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, शेड्यूलिंग, वर्क अंडर प्रेशर अँड लॉंग अवर्स, अटेन्शन ऑन अकाउंटिंग डिटेल्स, कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी इन MS एक्सेल टॅली, ओपननेस इन कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, डाटा मॅनेजमेंट, रेकॉर्ड कीपिंग, कम्युनिकेशन स्किल या सर्व गोष्टी तुमच्याकडे एक्सपेक्टेड आहेत। या गोष्टी असतील किंवा या गोष्टी तुम्ही करण्याची तयारी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आता पदाची वगैरे संपूर्ण माहिती मी सांगितली आहे मित्रांनो। जी लिंक त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकला काही इश्यू आहे, त्यामुळे जर लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येत असेल डेंजरस साईटचा, तर मग तुम्हाला या ठिकाणी अनसेफ साईट यावर क्लिक करून तुम्ही हे वेबसाईट ऍक्सेस करू शकता। कोणत्या कारणामध्ये येतोय हा विषय माहित नाही, मात्र तुम्हाला एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी देत आहे, जेणेकरून तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा मेसेज दिसेल आणि खाली ओनली व्हिजिट दिस अनसेफ साईट इफ यू आर शुअर यू अंडरस्टँड द रिस्क या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून ही वेबसाईट तुम्ही ऍक्सेस करू शकता। या मार्फतच तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, कारण ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही वेबसाईट ऍक्सेस करावी लागणार आहे। आणि इन केस जर तुम्हाला हा इश्यू आला तर तुमच्यासाठी ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी देत आहे। मात्र ओव्हरऑल बघितला तर मित्रांनो चांगली संधी आहे, या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एका चांगल्या रेप्युटेड संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे। पे स्केल वगैरे सर्व गोष्टी या चांगल्या राहतील, त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।